नमस्कार मित्रांनो, जी जिजाऊ जय शिवराय या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते। तर आज मी आलेले सकाळी 7 वाजता शेतामध्ये घरचं काम आवरून सुद्धा शेणपाणी आणि घरचं काम आवरून। तर आज शेतात काय काम करायचं आहे तर म्हणजे सकाळीच तर तुम्हाला दाखवणार आहे मी आज। तर खूप सारी धुई आलेली नाही, धुईसाठी काय आपल्याला उपाय करायचा आहे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवते मी। तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा। तर बघा मित्रांनो, तुम्ही शेतात आलेले नाही तो टाकलेल्या आपल्या कपाशीच्या काड्या आणि नंतर मग असं ह्या कांद्याभोवती ना सूर्य आपलं धुपण करणं, कारण की ही धुई आलेली, या धुईमुळं काय होतं नुकसान, माल पिवळा पडतो आणि जे आलेलं असतं पीक भाजीपाला असो किंवा कळ्या आलेले असते ते पण पिवळं पडते। त्यासाठी ना जे कोणी शेतकरी वर्ग असतं त्यांनी असे सकाळी लवकर उठून जर धुई आलेली असेल तर असं धुपण करायला काहीच अडचण नाही। हे बघा, हे एक ती पुढचं दोन अशा आपल्या घरच्यांनी म्हणजे जवळपास 4-5 गंज पिटून दिलेले मी उस्तरच त्यांनी। हे बघा, मग आणि ते मेन म्हणजे त्याचा हे बघायचा वाऱ्याचा प्रवाह की कुठं कुणीकडं कोणत्या साईड नाही। ते बघा, हे आज वाऱ्याचा प्रवाह ह्या साईड नाही तर असं धुकं करायचं, असं मग धुकं समोर पळतं। थोडे किंवा ना थोडीफार का ना मदत यामुळे होते, म्हणजे जेणेकरून जास्त न नुकसान होता थोडाफार फरक पडतोच। तर अशा असते शेतकऱ्याची दैनिक। बघा, सकाळीच आलेली मी पण आज, आणि कारभारी पाटील पण असं पाचट वगैरे टाकलं की धुपण व्हायला मदत होते। सकाळी वादळ बी खूप पडलेलं असतं, हे असं धुपण व्हायला हवं, जेणेकरून होता येईपर्यंत भुसाचंच धुपण करायचं, त्याने जास्त धुपण होतं। हे असं किती धुक्या आज बघा। तर हे सकाळी जे धुपण आहे ते कशासाठी करणं सुरू येतं हे बघा। हे आपली कांदी लागवड केलेली आहे आणि कांद्याची पात आहे ना पिवळी भरती त्यासाठी। तर मग हे बघा, हे असे पेटून दिलेले आहे, आणि खास मेन म्हणून जे भुसा असतं आपलं सोयाबीनचं त्याचेच करायचे गंज, कारण की ते ना हे धरतात, धुपण धरतात। हे बघा, हे इथं अजून एक, इथं एक, आणि मागे बी 2-3 केलेले, आणि हवाचा प्रवाह असा असल्यामुळं असे ते पेटून दिलेले। शेतकरी वर्गांना, जे कोणी शेतकरी असेल ज्यांनी कांदे किंवा काही लागवड केलेली असेल तर त्यांना हाच संदेश आहे की त्यांनी सकाळी जर धुई आलेली असेल आपल्या शेताकडे तर असेच पद्धतीचं धुपण करावं। कारण की जे नुकसान होत असतं शेतामध्ये हे फक्त शेतकऱ्यांनाच माहीत असतं की कसं नुकसान होतं आपलं, तर आणि हे कोणी सांगत नाही आपल्याला। त्यासाठी नंतर तर फवारणी घ्यावंच लागतात, पण थोडंफार का होईना असं आपण केलं तरी चालेल मला वाटतं। आम्ही अशी धुई आली तर करतोच। तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच। तर बाय बाय। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी एक शेतकरी कन्या आणि शेतकऱ्याची बायकोसुद्धा आहे की कशी जीवनात म्हणजे या शेतकऱ्याच्या लाईफमध्ये कसं घडतं, म्हणजे कोणकोणते संकट येतात, तर असे संकट येत असतात। कारण की म्हणजे पिकवलं तरी त्यामध्ये आपल्याला यूज तर गॅरंटी नसते। हातातलं म्हणजे हातानं तर टाकतंच, खर्च करतातच, पण हातातलं टाकूनसुद्धा पोत्यात यूज तर गॅरंटी नसते। असं आमच्या शेतकरी वर्गाची म्हणजे समस्या असतात। तर एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये। तर बाय बाय।